क्लासमध्ये शिवलेला ब्लाऊज ते ना किती हे भारी केलं शिवलाय व्हिडिओ कॉल हा त्यामुळे फक्त असा थोडासा मोठा त्याच्यापेक्षा आपण हा छोटा घेतलेला होता ना. दाखवू का? तब्येत व्यवस्थित हा पुढून दाखव. हे बघा मागचा ना बोट नेक आहे आणि फ्रंटचा आहे ना ओपन नेक आहे, म्हणजे राऊंड नेक. पुढचा मोठा गळा आहे आणि मागचा आहे ना बोटनेकचा डिझायनर गळा आपण शिवलेला आहे. आणि ह्या ब्लाऊजची आहे ना पेपर कटिंग आपण क्लासमध्ये केली होती, पहिलाच शिवलाय हां, आणि पहिलाच शिवलेला आहे. बघा किती सुंदर ब्लाऊज शिवलेला आहे, कोणाला वाटणार पण नाही की शिकायला म्हणून शिवलेला आहे. तर आत्ता आहे ना अशाच बोटनेकची परत एकदा आपण कटिंग करत आहोत की फ्रंट जो आहे ना तो रेग्युलर म्हणजेच राऊंड नेक आहे मोठा, आणि बॅकचा जो गळा आहे ना तो बोटनेक आहे, डिझायनर आहे. तर इथे बघा आपण आहे ना मापं टाकत आहोत. तर इथे मोंडा खोली घेतलेली आहे 7.25 इंचाची, 36 साईज आहे. आणि छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे. तर छातीचा चौथा भाग आहे 9 इंच प्लस 1 इंच मिळवला त्यात. आणि अशा पद्धतीने आपण हा राऊंड काढून घेत आहोत. त्याच्यानंतर इथे मोंड्याला आकार दिलेला आहे आपण 1.25 इंचावरती, आणि याचा सेंटर काढून अशा पद्धतीने हा आकार घ्यायचा आहे. शोल्डर मी घेतलेला आहे इथे 7 इंचाचं, गळा रुंदी घेतलेली आहे 4 इंचाची, आणि बॉक्स हा बनवून घेतलेला आहे. तर माप लक्षात ठेवून अशा पद्धतीने कटिंग करा. खालून वरती ना आपण 3.5 इंचाची पट्टी घेतली आहे. परत पुढे एक आकार देण्यासाठी परत एकदा 3.5 इंच घेतलेला आहे. इथून खाली ना आपल्याला घ्यायचं आहे बघा 2 इंच. तुम्हाला जेवढा गॅप कमी हवा असेल तेवढं तुम्ही वरती पण घेऊ शकता. आणि त्याच्यानंतर आहे ना हा 4 इंचाचा बॉक्स जो आहे तो बनवून घेतलेला आहे बघा. आणि ही लाईन जी आहे ती सरळ करून घेतलेली आहे. हा ब्लाऊज कट करून घरी जायचं आहे. हा ब्लाऊज स्टिचिंग करून द्यायचा पण आहे. ब्लाऊज कुठला आहे हा? पुण्याच्या मॅडम आहे, त्या दुबईला राहता. दुबईला ब्लाऊज जाणार आहे आपले. हां, तर बघू आता त्यांचा आपल्याला कॉल बी येईल, फीडबॅक पण येईल. तर ते पण आपण तुमच्याबरोबर शेअर करू कधी आता हे ब्लाऊज जेव्हा पोचतील तेव्हा. जोडून घे. सेंटर पॉईंट काढ याचा. काढला ना. हां, आणि इकडून असे तिरपे जोडून घे. हां, तर हे बघा बॅक साईडला आहे ना शंकरपाळ्याचा आकार आहे. हां, कमी. हां, तो ना फाकतो ना नंतर मग अंगात घातल्यावर, वेअर केल्यावर हा गळा फाकतो. तर थोडासा आतूनच घ्यायचा आहे हा गळा. हां, बरोबर झाली मागची. हां, झाली. याला आकार द्यायचा आहे बरं. हां, त्याला आकार देऊन घे ना. किती 1 इंच घेऊ कसं? 1.5 इंच घे. हां, बोटनेकचा आकार देऊन घ्यायचा. फाकून घेऊ थोडासा. कटिंग करून घे याची. फक्त साईडची. मोठा आपण कट करणार नाहीये कारण काय आहे ना बोटनेक आहे. हां, फिनिशिंग आलेली नाही. आता तो शिकायचाच होता त्याच्यामुळे मग तो ते लावला नव्हता. गळा रुंदी घे. हां, लाईन मारून घ्यायची. तर आहे ना पट्टी 1.25 इंचाची पेपरवरती अगोदर सोडून द्यायची. हां हां 16, कारण का बिगर क्रॉस पट्टीचा आहे ना तो. क्रॉस पट्टी टाकायची का? हां, तर क्रॉस पट्टीचाच आपण इकडे कट करतोय पुढच्या साईडला. बिना क्रॉस पट्टीचा उचकतो. त्यांचा विरगळायचा नव्हता का तुमच्याकडून कटिंग तुम्हाला विचारली ती दाखवलं नाही. त्या मॅडमचा विरगळायचा शिवून आता, पण मला तिने घातल्यावर मला एवढा तो असा फुगल्यासारखाच वाटत होता फुगा. ती म्हणे मस्त आला पण असा फुगा म्हणून म्हटलं परफेक्ट शिकलं तर मग ती स्वतः आलेली होती तुझ्या समोर. हां, घालून आली होती ना ती गाडीवर काहीतरी न्यायला म्हणे हा बघा बघलं. आता किती घेऊ? आता 3.5 घे ना. शोल्डर 7चं मागचं 7.5 घेतलेले. हां, मग हे कमीच राहील आपलं. उंची 7ची ना. अंदाजच घेतली. हां, मग 7ची माझ्या इतकी. हां, मग 7ची केस टॉप घातल्यावर तितकी भारी दिसते. हो, हा का? केस मोकळे राहते तिची अशी गोरी गोरी लई. दीपाली नवले. कुठली? इथली ती इथं कुठेतरी गाव आहे त्यांचं. इथं
असली का बाई घरी राहते, घरी होती ती किती मागच्या दिवाळीच्या वेळेस. हा. 1 महिना एवढा जावा गेला तर सगळ्यांचा स्वयंपाक पाणी. 7चा घेऊ का? किती घेऊ म्हणला? मोंडा घे ना 7चा. आता जो मागचा मागचा घेतला तोच घ्यावा लागणार आहे इकडं. 7चा मोंडा घेतला आहे. त्याच्यानंतर आता ना छातीचं माप बघायचं आहे. तर हा आहे पुढचा पार्ट. हां हां पागल बोट नाही केलं मला वाटलं. नाही मला असं वाटलं होतं की आपण इकडे वाढवतो ना पुढच्या ह्याच्यात प्रिन्स कटसाठी, म्हणून आता प्रिन्स कटला वाढवायचं आहे आपल्याला. पण एका साईडला आपण आता वाढवलेलं आहे ऑलरेडी 1.25 आणि बॅक साईडला आपण 1.25 इंच वाढवणार आहे. घडी सोडून रेग्युलर आपली ही घडी झालेली ना 12 इंचाची, 12-13 झाली ना 12 इंचाची. हां 12 इंचाची सोडून पुढे 1.25 इंच वाढून घ्यायचं आहे टक्ससाठी. 1.25 इंच वाढवायचं. 1.25 इंच तिरपी लाईन मारून घ्यायची. एक इंच घ्यायचा आहे तो पुढचा त्या क्रॉस पासून. हां आणि तो त्याच्या अलीकडचा एक क्रॉस आहे बघ. हा इथून घेतला ना 1 इंच. हां 1 इंच. हां तो झाला पुढचा आकार. आणि त्याच्यानंतर तो आधीचा जो होता का तिथून घ्यायचा आहे परत 1.25 इंचाचा. तो काय तो तिथला पहिला जो होता ना अलीकडं 1/2 इंच आपण घेतलं ना. हा तिथून 1.25 इंचाचा एक आकार. हा कितीचा घेतला? 1चा घेतला ना. थांब मोंड्याचा आकार आहे ना तो 1.25 इंचावरती घ्यायचा आहे. अगोदर जो बॉक्स बनवलेला होता ना त्यानुसार. तर हे झालेले आहेत मोंड्याचे आकार बोर्डनेकचा. हां आता हे पूर्ण बॉक्स रेडी झालेला. आता आपल्याला टाकायचं आहे. क्रॉसपट्टी कितीची टाकू खाली? क्रॉसपट्टी टाक 3. हां इकडून 2.25 टाक. इकडून का? हां तर फिटिंगच्या बाजूला 2.25 आणि इकडच्या बाजूला हां सरळ लाईन मारून घेतली आहे 2.25 आणि वरती क्रॉसपट्टीला आकार द्यायचा आहे. आणि कपड्यावरती थोडीशी मार्जिन टाकून ही क्रॉसपट्टीसुद्धा कट करून घ्यायची आहे. तर इथं बघा क्रॉस बरोबर आपण तो 1.25 इंच घेऊ ना वरती तेव्हा आकार येऊन जातो. टक्स पॉईंट किती हां घ्यायचा? टक्स पॉईंट 3.5 इंचाचा घ्यायचा आहे. इथं 3.5 इंच घेतला. त्याच्यानंतर वरतून घ्यायचा आहे आपल्याला 11.5 इंच. खाली घेईन तो एवढाच अंतर आहे. 1 मिनिट 11 इंचाचा घे. हां इथं 11 इंचाला टक्स पॉईंट घेतलेला. हाईट खूप असली ना ब्लाऊजची तर कधी कधी ना टक्स पॉईंट बॉडीवर पण मेजरमेंट घ्यायचं, नाहीतर अंदाजे घ्यायचा असला ना तर 11 इंचाची हाईट बघून. हा म्हणजे तो खालून पूर्ण बॉडी घेतला तर 5 इंचाचा येतो. 5 इंचाचा येतो पुरा. दोन्ही साईडला 1.25 इंचाचं अंतर घेतलं आणि हे टक्सचे तिन्ही पॉईंट जोडून घेतलेले आहेत. तर हे झालेलं आहे आपलं ड्राफ्टिंग आता. तर हे पॉईंट झाल्यानंतर वरती आपल्याला बरोबर बगल्याच्या तिथे तिरपा आकार देऊन घ्यायचा आहे. दोन्ही साईडला थोडंसं वरती घ्यायचं आहे हे अंतर बघा. किती घेऊ? 1.25 इंच. हां 1.25 इंच घ्यायचं आहे बघा. अशा पद्धतीने झालेलं आहे आपलं ड्राफ्टिंग. अगदी व्यवस्थित असं परफेक्ट कटिंग झालेलं आहे हे. तर हेच कटिंग आपण आता ठेवणार आहोत ब्लाऊज पीसवरती आणि ब्लाऊज पीस कटिंग करून घेणार आहोत. ब्लाऊज पीस पण मस्त आहे. भारी साडी. हां आता असं वाटलं की पुण्याहून काहून इकडे पाठवले असते. तेच शिवल्या तिथं जास्त आहे पुण्याला शिलाई. म्हणून काय माहिती हां पुण्याला जास्त शिलाई. आता याला वरती आकार द्यायचा. पेन्सिल देऊन बघू का? हा दे. म्हणजे मला परत थोडं नको करायचं. झालं ड्राफ्टिंग. आता याचं कटिंग करायचं आहे. हे जोडून घे ना इकडं. कोणते? तो गळ्याच्या तिथून तिरपा जो घ्यायचा आहे तो गळ्याच्या तिथून आहे ना आकार देऊन घ्यायचा. 1.25 इंचचा अंतर वाढवायची गरज नाही आहे ना. हां ते गळा मोठाच आहे ऑलरेडी. थोडंसं तुझ्या शिवणात थोडं किंचित जातं ना. जेवढं आपल्याला शिवायला मार्जिन लागतं तेवढंच घ्यायचं आणि तिरपा आकार जोडून घेतलेला आहे. तर ड्राफ्टिंग रेडी झालेलं आहे. आता याची आपण कटिंग करून घेणार आहे. तर बघा कटिंग झालेली आहे. मेन ब्लाऊज पीसवरती जे आपण पेपर कटिंग केलेलं होतं ना हां ते सगळं आपलं कटिंग झालेलं आहे बघा. अगदी व्यवस्थित. हा ब्लाऊज रेडी होईल ना तुमच्याबरोबर हा ब्लाऊजसुद्धा शेअर होणार आहे संध्याकाळी. हा ब्लाऊज रेडी होणार आहे. डिझाईन दाखव बरं ती बोटनेकची बॅक साईडची अशी ओपन करून. ठीक आहे. ती नाही ती वरचं. हां तर हे बघा ही अशी डिझाईन आहे ब्लाऊजला. आणि खाली ना ही पट्टी ना
ही जास्त हाईट होत होती. मग ही पट्टी आपण वरतून लावून देणार आहोत. तर कशी वाटली आजची कटिंग आणि आपली शिकवण्याची पद्धत आमच्या स्टुडंटलाच विचारणार आहोत आपण आता. हां, तर स्लीव्हचं पण आहे बघा, अस्तर कमी पडलेलं होतं तिच्याकडे, ऑलरेडी अस्तर होतं त्याच्यातच आपण बसवलेलं आहे ते. तर बाहीचं अस्तर आहे ना, तर खाली जाऊन आपण घेणार आहोत. तर कटिंग कशी वाटते, सोपी आहे का अवघड आहे, का शिकायला कसं वाटतंय सांग बरं जरा. हा, शिकायला एकदम सोपंच आहे. हां, 2-3 ब्लाऊज झाले त्याचे बोटनेकचे. शिवलेले होते. कटिंग येत नव्हती मला, म्हणून मी त्यांच्याकडे शिकते. त्यांचे ब्लाऊज मी शिवले होते सुरुवातीला. हां, कायमच शिवती आहे. ही झालेली आहे ब्लाऊजची कटिंग आणि तयार ब्लाऊज लगेचच बघायचा आहे. तर इथं बघा हा झालेला आहे तयार ब्लाऊज. तुम्हाला कसा वाटला हा ब्लाऊज नक्की कमेंट करून सांगा. आणि हा ब्लाऊज जो आहे ना, तो जाणार आहे आपला दुबईला. तर तिकडे खूप शिलाई आहेत आणि ह्या राहायला पुण्याला आहे, त्याच्यामुळे पुण्याला तर तुम्हाला माहिती आहे खूप शिलाई आहे. आमच्या इकडे कमी शिलाई आहेत आणि फिनिशिंग बघू शकता तुम्ही, ब्लाऊजची डिझाईन बघू शकता बॅकनेकची. तर कसा वाटला आजचा ब्लाऊज नक्की सांगायचा आहे. वेळ भेटल्यावर ह्या ब्लाऊजची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंगसुद्धा तुमच्याबरोबर अशाच पद्धतीने शेअर होणार आहे. तर आजचा व्हिडिओ इथपर्यंतच भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.